नमस्कार, मी रोहिणी आडे. नमस्कार महाराष्ट्राच्या आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे. सर्वांनी कॅशलेसचा वापर करावा, राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांचे विधान. मराठवाड्यातील एकमेव नांदेड जिल्ह्याची निवड झाली. त्यामुळे नांदेड येथे दिनांक 24 मार्च रोजी डिजिधन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. सकाळच्या सत्रामध्ये माननीय जिल्हाधिकारी सुरेश काकानी यांनी या डिजिधन मेळाव्याचे फीत कापून उद्घाटन केले. या मेळाव्यामध्ये 63 वेगवेगळ्या स्टॉल लावण्यात आले होते. त्यामध्ये बँक, उद्योग, कंपन्या यांनी सहभाग नोंदवून कॅशलेस व्यवहार कसा करावा याची माहिती सामान्य नागरिकांना देण्यात आली. डिजिधन मेळाव्याचा नेमका उद्देश म्हणजे जनतेमध्ये कॅशलेस इकॉनॉमी किंवा कॅशलेस ट्रान्झॅक्शन म्हणजे नोटाविरहित व्यवहार हा व्यवहाराचा प्रचार आणि प्रसार व्हावा आणि जास्तीत जास्त लोकांनी याचा फायदा घ्यावा आणि यामध्ये जे धोके आहेत, संभाव्य धोके, त्याचीसुद्धा माहिती घ्यावी. म्हणजे लोकांना या कॅशलेस इकॉनॉमीबद्दल संज्ञान करणे, त्यांना माहिती देणे आणि त्याला प्रवृत्त करणे याचा वापर करण्यासाठी हा मुख्य उद्देश आहे. यामध्ये नोटा बाळगणे किंवा जवळ ठेवणे किंवा आणखी मग काही कालावधीनंतर नोटा खराब होण्याचं प्रमाण देखील त्यामध्ये कमी होणार आहे आणि नोटा बाळगण्यामध्ये जे धोके आहेत तर ते धोकेसुद्धा कमी होणार आहे आणि सुरक्षिततेत देखील वाढ होणार आहे. हा या मेळाव्याचा प्रमुख उद्देश आहे. त्यामध्ये बँकेचे आहेत, मोबाईल कंपन्याचे आहेत, इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर म्हणा किंवा बँकिंग ट्रान्झॅक्शन करणाऱ्या प्रायव्हेट कंपन्या आहेत, काही विक्रेते देखील आहेत, काही आमचे फेअर प्राईस शॉपकीपर्स आहेत. ह्या सगळ्यांचं आपण एकत्रित यासाठी केलेलं आहे की आपल्या दैनंदिन जीवनामध्ये ज्या ज्या गोष्टी लागतात त्या सगळ्या गोष्टीचं कॅशलेस ट्रान्झॅक्शन करणं शक्य आहे आणि त्यामुळे आपण इथे हे केलेलं आहे. आज सकाळी याचं आता उद्घाटन झालेलं आहे, दिवसभर चालणार आहे आणि आमचा प्रयत्न आहे की ठिकठिकाणी आज आपला हा एका छताखाली आपण इतक्या लोकांना आणलेला आहे, परंतु ठिकठिकाणी अशा प्रकारचे लहान मोठ्या प्रमाणात देखील मेळावे आणि त्या ग्राहकांना प्रशिक्षित करणे, खतं कंपन्या, बियाणे कंपन्या यांना देखील आपण पाचारण केलेलं आहे आणि त्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आणि जनतेला एक प्रशिक्षण देणं असा आपला एक प्रयत्न आहे. नागरिकांनी जास्तीत जास्त कॅशलेस व्यवहाराचा वापर करून रोकडरहित व्यवहार करून नांदेड जिल्हा राज्यात अव्वल आणावा असे मत राज्यमंत्री तथा पालकमंत्री माननीय अर्जुन खोतकर यांनी डॉक्टर शंकरराव चव्हाण नियोजन भवनामध्ये डिजिटल मेळाव्याचे उद्घाटन करताना केले. यावेळी दक्षिणचे आमदार माननीय हेमंत पाटील, दिल्लीच्या मेरीइन बार्ला, जिल्हा परिषदच्या नूतन अध्यक्षा शांताबाई पवार, महापौर सौ शैलजा स्वामी, जिल्हाधिकारी सुरेश काकानी, मनपा आयुक्त समीर उन्हाळे, अपर जिल्हाधिकारी संतोष पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी आदी मान्यवरांची उपस्थिती होती. ते पुढे बोलताना म्हणाले की नांदेड जिल्ह्याचे भागी असून या डिजिधन मेळाव्यासाठी मराठवाड्यातून नांदेड जिल्ह्याची निवड झाली आहे. 8 नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटबंदीचा निर्णय घेतला. त्यामुळे शेअर बाजार मंदावला, सामान्य नागरिकांना त्रास झाला, काहींना रांगेत थांबावे लागले. यामुळे जनता नाराज झाली. मात्र हळूहळू व्यवहार कॅशलेसमुळे सुरळीत झाला. आता सामान्य जनताही कॅशलेस व्यवहार करीत आहे. सरकारच्या कॅशलेस व्यवहार हा मुख्य अजेंडा आहे. त्यामुळे देश प्रगतीकडे वाटचाल करीत आहे. महाराष्ट्रामध्ये 6 शहरांना हा मान मिळालेला आहे. त्यापैकी नांदेड शहराला हा मान मिळालेला आहे. ही जी 6 शहरं आहेत ही 6ही शहरं आयुक्तालयाचं स्थान असलेली शहर आहेत आणि नांदेडकरांची अनेक वर्षापासून मागणी की नांदेड शहराला आयुक्तालय मिळालं पाहिजे आणि भाऊ आमच्या नांदेडकरांच्या भावना आपण निश्चितच मुख्यमंत्र्यापर्यंत पोहोचवा अशी आमच्या सर्वांची आशा आहे. आणि आता कॅशलेस व्यवहार हा सरकारचा मुख्य अजेंडा आहे आणि या माध्यमातूनच मराठवाड्यामध्ये नांदेड जिल्ह्याला हा मान मिळतो. ही माझ्यासाठी अत्यंत आनंदाची आणि समाधानाची बाब निश्चितपणे पालकमंत्री म्हणून या ठिकाणी आहे. या बाबीचा निश्चितपणे सर्वांना फायदा होणार आहे. मला असं वाटतं की आपण नवीन युगातले माणसं आहोत. देश एका वेगळ्या माध्यमातून पुढे जाण्याचा प्रयत्न त्यातला हा एक प्रयत्न निश्चितपणे महत्वाचा आहे. आम्ही संपूर्ण जग फिरलो, हे मान्य केलं पाहिजे की संपूर्ण जगामध्ये जरी 100% कॅशलेस नसलं, आता मी संपूर्ण जग फिरलो पण 100% प्रयत्न त्याही सरकारने केले. 100% कॅशलेस नाही होऊ शकलं, पण तो मेजर 80%, 90%
काही देश 50% कॅशलेस व्यवहार आजही त्या देशामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने होतात. आपल्या देशामध्ये 100 कोटीच्या पुढचा देश, माननीय मुख्यमंत्र्यांनी त्याच्या संदेशामध्ये सांगितलं की 100 कोटीपेक्षा देश हा मोबाईल वापरणारा देश, 109 कोटी आधारवाला कार्ड असणारा आपला देश, आणि या माध्यमातून ही जी यंत्रणा आहे एक जगाला एक वेगळा संदेश या माध्यमातून आपल्याला देता येणे शक्य आहे. मला हे आपल्याला सांगितलं पाहिजे की नांदेड जिल्हा हा या मराठवाड्यातला महत्वाचा जिल्हा आहे. विकासाच्या वाटेवर वाटचाल करणारा आणि नाविन्यपूर्ण उपक्रम यशस्वी करणारा जिल्हा म्हणून नांदेड जिल्ह्याची ओळख आहे. आणि या जिल्ह्यामध्ये निश्चितपणे जी काही भूमिका आमचे हेमंत भाऊंनी या ठिकाणी घेतली की आजचा हा मेळावा आमचं आयुक्तालय वगैरे वगैरे वगैरे, हेमंत भाऊ निश्चितपणे पालकमंत्री म्हणून तुम्ही जी काही मागणी या ठिकाणी केलेली आहे या संदर्भात माझं दायित्व आहे की आपली ही मागणी आपला पालकमंत्री म्हणून लावून धरणं आणि त्यामध्ये निश्चितपणे योगदान देणं ही माझी जबाबदारी या ठिकाणी असणार. ज्या ज्या काही आपले प्रस्ताव आपल्याकडून आपल्या माध्यमातून आमच्याकडे येतील त्या प्रस्ताव अत्यंत पॉझिटिव्ह पद्धतीने पुढे नेण्याचा प्रयत्न राज्य सरकारचा एक प्रतिनिधी म्हणून आणि या जिल्ह्याचा पालक म्हणून या जिल्ह्याला निश्चितपणे एक चांगलं झुकतं माप देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करणार आहे. काल झालेल्या विधिमंडळामध्ये या नांदेड जिल्ह्यासाठी 1296.47 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून यामध्ये जलयुक्त शिवार, आदिवासी विकास, डोंगरी विकास, अनुसूचित जाती विकास यांच्यासह विकासावर निधी खर्च करणार आहे असेही त्यांनी सांगून या डिव्हिजन मेळाव्याचे आयोजन जिल्हाधिकाऱ्यांनी केल्यामुळे जिल्हाधिकारी सुरेश काकाने यांच्याही टीमचे कौतुक करून शाबासकीची थाप दिली. या कार्यक्रमामध्ये पालकमंत्री यांच्या हस्ते वेबसाईट ॲपचे उद्घाटन करून कॅशलेस व्यवहारासाठी प्रोत्साहन करणाऱ्या काही 3 भाग्यवान विजेत्यांना बक्षीस देण्यात आले. त्यामध्ये रेणुका रामदास तांबोळी, आम्रपाली नरेंद्र भोसले, व्यंकटेश रामचंद्र काटकर यांना सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन यामध्ये त्यांच्या पालकमंत्र्यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. नांदेड जिल्ह्यामध्ये डिव्हिजन मेळाव्याचं आयोजन केलं गेलं आहे. कॅशलेस व्यवहार झाले पाहिजे अशा प्रकारचा भूमिका आहे आणि मला खात्री की हा जिल्हा मराठवाड्यामधला नांदेड जिल्हा यामध्ये निवडला गेलेला आहे. एक चांगल्या प्रकारचं आयोजन या ठिकाणी माननीय जिल्हाधिकारी यांनी केलेलं आहे. त्यामुळं सर्वांनी कॅशलेस व्यवहाराकडे जावं अशा प्रकारची विनंती या मेळाव्याच्या माध्यमातून मी करण्यासाठी आलेले. आपण सर्वांनी कॅशलेस या ठिकाणी बनावं अशी यासाठी शुभेच्छा. नांदेडहून व्यंकटेश वाकोडकरसह राजू औशेकर, ब्युरो रिपोर्ट. नमस्कार महाराष्ट्र.